महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच एकही प्रकल्प बाहेर जाऊ दिला जाणार नाही। महाविकास आघाडीचे सरकार असे होऊ देणार नाही। जो प्रकल्प गुजरातचा आहे तो त्यांचाच राहील आणि जो महाराष्ट्राचा आहे तो इथून कुठेही जाणार नाही, अशी ग्वाही लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली। मोदी सरकार मुंबईतील धारावीची 1,00,000 कोटींची जमीन अडाणींना देत आहेत, पण अदानीने दलित, मागासवर्गीय, शेतकरी आणि महिलांना काय दिले, असा सवाल विचारून महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 3,000 रुपये जमा होतील, महिलांना मोफत बस प्रवास देणार, शेतकऱ्यांना 3 लाख रुपये कर्जमाफी करणार, कापूस सोयाबीनला हमीभाव देणार, सर्वांना 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मोफत देणार, औषधे मोफत देणार, बेरोजगार तरुणांना 4,000 रुपयांचा भत्ता, 2.5 लाख सरकारी नोकर भरती करणार, जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा 50% पुढे वाढवणार, असा शब्द राहुल गांधी यांनी दिला। ते नांदेड येथील महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ बोलत होते। यावेळी मोठा जनसमुदाय जमला होता। या सभेला मोठा प्रतिसाद लोकांनी दिला।